नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा घटक पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रत्येक एलिमेंट हा ॲटमने बनलेला आहे. ॲटम म्हणजे असा सूक्ष्म भाग एलिमेंट्सचा की जो पुन्हा डिव्हाइड केला जाऊ शकत नाही, त्याचे काही भाग केले जाऊ शकत नाही. बघा, ॲटम ही संज्ञा जी आली, ग्रीकमध्ये एक शब्द आहे एटोमियो, त्याचा अर्थ होतो अनकटेबल किंवा नॉन डिवायजेबल. तर त्या टर्म पासून ॲटम हा वर्ड आलेला आहे. पुढचा भाग काय आहे? डाल्टन, जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा, लक्षात घ्या, जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा सायंटिफिक बेसिसवर ॲटमची थिअरी मांडली. म्हणजे पहिल्यांदा सायंटिफिक बेसिसवर ॲटम्सचं स्ट्रक्चर किंवा ॲटम्सची थिअरी मांडणारा शास्त्रज्ञ कोणता? तर जॉन डाल्टन. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ॲटम, बघा, ॲटम इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या 3 घटकांनी बनला आहे. बऱ्याच एक्झाम मध्ये इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, प्रोटॉनचा शोध कोणी लावला, असे काही प्रश्न विचारले जातात. तर आपण बघूयात, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला. इलेक्ट्रॉनचा शोध लावला जे थॉम्सन यांनी, न्यूट्रॉनचा शोध लावला चॅडविक यांनी आणि प्रोटॉनचा शोध लावला रुदरफोर्ड यांनी. ही 3 नावं अतिशय महत्वाची आहेत. बघा, इलेक्ट्रॉन म्हटलं तर थॉम्सन, न्यूट्रॉन म्हटलं तर चॅडविक आणि प्रोटॉन म्हटलं तर रुदरफोर्ड. या 3 शास्त्रज्ञांनी ज्या 3 गोष्टींचा शोध लावला, त्यामध्ये त्यांनी कोणते एक्सपेरिमेंट केले हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन, त्यांनी कॅथोड रे डिस्चार्ज ट्यूब विथ इलेक्ट्रिकल फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असा एक्सपेरिमेंट केला. न्यूट्रॉनचा शोध लावला चॅडविक यांनी, त्यामध्ये त्यांनी अल्फा पार्टिकलचं बंबार्डिंग कशावर केलं? तर थिन शीट ऑफ बेरिलियम. ओके. आणि पुढे जे प्रोटॉनचा शोध लावला रुदरफोर्ड यांनी, त्यामध्ये त्यांनी गोल्ड शीट यूज केलं आणि त्याच्यावर अल्फा पार्टिकलचं बंबार्डिंग केलं. 2 मुद्दे महत्वाचे आहेत. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या दोन्हीच्या शोधामध्ये बेरिलियमचं शीट यूज केलं न्यूट्रॉनच्या शोध करत असताना, आणि गोल्डचं शीट यूज केलं रुदरफोर्ड यांनी प्रोटॉनची डिस्कव्हरी करत असताना. पुढे बघूयात आपण, ॲटमचे स्ट्रक्चर डिराईव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांचं वेगवेगळं मॉडेल, त्यांच्या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट नुसार वेगवेगळं ॲटॉमिक मॉडेल मांडलं. त्यामध्ये थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम, यामध्ये थॉम्सन यांनी काय सांगितलं तर ॲटम हा स्पेरिकल शेप आहे आणि त्या स्पेरिकल शेप मध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इव्हनली डिवाइड केलेला आहे, आणि इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एम्बेडेड, म्हणजे इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहे की तो ॲटम स्टेबल होईल. आलं लक्षात? थॉम्सनने काय सांगितलं? ॲटम हा स्पेरिकल स्ट्रक्चर आहे, तो पूर्ण पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन हे डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर अशा मॉडेलला, म्हणजे थॉम्सनच्या मॉडेलला बघा, एक नावं देण्यात आलीत काही. प्लम पडिंग किंवा रायझिंग पडिंग किंवा वॉटरमेलन मॉडेल असंही म्हणतात थॉम्सन मॉडेलला. ही नावं लक्षात घ्या. म्हणजे कोणाच्या मॉडेलला प्लम पडिंग किंवा रायझिंग पडिंग किंवा वॉटरमेलन मॉडेल म्हणतात? तर थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटमला ही नावं आहेत. जसं की आपण आकृतीमध्ये पाहू शकतो, हा पूर्ण जो स्पेरिकल सरफेस आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे असं थॉम्सन यांचं म्हणणं होतं, आणि इलेक्ट्रॉन असे डिस्ट्रीब्यूट केले त्या स्पेरिकल ॲटम मध्ये. हे झालं थॉम्सन मॉडेल ऑफ ॲटम. पुढचं आपण आज बघणार आहोत मॉडेल ॲटम्सचं, ते आहे रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम. असं का म्हणतात बरं न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम? कारण या ठिकाणी
पहिल्यांदा रुदरफोर्ड यांनी असं सिद्ध केलं की ऍटम मध्ये असं काही घटक आहे की ज्या ठिकाणी कॉम्पॅक्ट घटक आहे, ज्या ठिकाणी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे एकत्र आहेत, त्या घटकाला केंद्रक म्हणजे न्यूक्लियस पहिल्यांदा कोणी इन्व्हेंट केला असेल तर ते रुदरफोर्ड यांनी. ऍटम्सचं न्यूक्लियस, ऍटम्सचं केंद्रक हे रुदरफोर्डने पहिल्यांदा दाखवून दिलं. ठीक आहे, तर त्यांचा एक्सपेरिमेंट काय होता, गोल्ड फॉइल बॉम्बार्डेड विथ अल्फा पार्टिकल. त्या एक्सपेरिमेंट मध्ये बघा, या ठिकाणी आपण हे गोल्डचे ऍटम आहेत असं कन्सिडर करूयात. ब्ल्यू कलरचे दिसत आहेत ते, आणि त्याच्यावर त्यांनी अल्फा पार्टिकल म्हणजे काय, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. अल्फा पार्टिकल हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतात. त्यांचं बॉम्बार्डिंग केल्यानंतर रुदरफोर्डच्या लक्षात काय आलं, त्यांनी जी पुढे अनालिसिस केलं त्या अल्फा पार्टिकलचं, तर ते अल्फा पार्टिकल, काही अल्फा पार्टिकल स्कॅटर्ड झाले, ते डेव्हिएट झाले त्यांच्या पाथ नुसार, काही अल्फा पार्टिकल सरळ रेषेतून गेले. या त्यांच्या एक्सपेरिमेंट मधून त्यांनी काही मुद्दे मांडले. बघा, त्यांनी काय मुद्दे मांडले ऍटमच्या स्ट्रक्चर साठी, तर पॉझिटिव्ह चार्ज अँड मोस्ट ऑफ द मास ऑफ ऍटम वॉज डेन्सली कॉन्सन्ट्रेटेड इन एक्स्ट्रीमली स्मॉल रिजन. जसं की मी म्हटलं, न्यूक्लियस, ऍटमचं न्यूक्लियस याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहेत असं रुदरफोर्ड यांनी या ठिकाणी त्यांचं कन्क्लुजन मांडलं. म्हणजे न्यूक्लियस ही टर्म कोणी डिराईव्ह केली, तर रुदरफोर्ड यांनी. आणि त्या न्यूक्लियस भोवती इलेक्ट्रॉन त्यांच्या ऑर्बिट मध्ये फिरतात, हे सुद्धा रुदरफोर्ड यांनी या ठिकाणी मांडलं. आणि हे इलेक्ट्रॉन आणि केंद्रकामधले काही पॉझिटिव्ह पार्टिकल म्हणजे प्रोटॉन हे एकमेकांशी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने अटॅच झालेले आहेत असं देखील रुदरफोर्ड यांनी कन्क्लुजन मांडलं. बघा, या ठिकाणी आपण काय काय पाहिलं, तर पहिली ऍटॉमिक थिअरी मांडली डाल्टन यांनी. त्यानंतर इलेक्ट्रॉनची डिस्कवरी थॉम्सन, न्यूट्रॉनची डिस्कवरी चॅडविक, प्रोटॉनची डिस्कवरी रुदरफोर्ड. त्यानंतर थॉम्सन मॉडेल ऑफ ऍटम, याच्यामध्ये आपण जे पाहिलं स्पेरिकल शेप, आणि थॉम्सन ऍटॉमिक मॉडेललाच म्हणतात वॉटरमेलन मॉडेल किंवा रायझिन पडिंग. ठीक आहे. त्यानंतर रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ऍटम, याच्यामध्ये काय पाहिलं आपण, त्यांनी काय काय कन्क्लुजन काढले. त्यांनी न्यूक्लियस ही टर्म पहिल्यांदा डिराईव्ह केली की ज्या ठिकाणी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल एकत्र आहेत ऍटम मध्ये असं त्यांनी मांडलं. आणि इलेक्ट्रॉन हे त्या न्यूक्लियस भोवती फिरत असतात असं त्यांनी मांडलं. इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस हे एकमेकांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने जोडले गेलेले असतात हे त्यांनी मांडलं. एक प्रॅक्टिस क्वेश्चन दिलाय बघा इथं, त्याचा आन्सर कमेंट करा. फाइंड द इनकरेक्ट स्टेटमेंट. स्टेटमेंट काय दिलेत, अकॉर्डिंग टू थॉम्सन मॉडेल नेगेटिव्ह चार्ज इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड विद इन द ऍटम. ठीक आहे, हे एक स्टेटमेंट आहे. दुसरा स्टेटमेंट आहे रुदरफोर्ड युज्ड गोल्ड फॉइल इन हिज एक्सपेरिमेंट टू एक्सप्लेन ऍटॉमिक मॉडेल. त्यानंतर तिसरा स्टेटमेंट आहे रुदरफोर्ड कॉइन द टर्म न्यूक्लियस. त्यानंतर चौथा स्टेटमेंट आहे रुदरफोर्ड मॉडेल ऑफ ऍटम रिझेम्बल्स सोलर सिस्टम. ही 4 विधानं दिलीत, त्यातलं इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचंय. बघा मित्रांनो, आपण सर्व मुद्दे पाहिलेत. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.